असं म्हणतात की साईबाबांकडे केलेली प्रार्थना ही नेहमीच फळाला येते. साई दरबारात कुणी आपलं मागणं घेऊन आलं की ती पूर्ण होतच, असा प्रत्यय कोट्यवधी साईभक्तांना आजवर आलाय. जीवनात कुठलीही कमतरता भासली की साईभक्त साईबाबांचा धावा करून नवस मागत असतात आणि बाबा देखील आपल्या प्रिय भक्तांची मागणीही पूर्ण करत असतात. असाच एक प्रत्यय मुंबईच्या एक दाम्पत्याला आलाय. मुंबईच्या भिवंडी येथील साईभक्त संतोष नार्वेकर यांना मुलंबाळ नसल्यानं त्यांनी साईबाबांकडे नवस केला होता. साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने त्यांना 2 जुळी मुलं झालीत, एक मुलगा आणि एक मुलगी. साईबाबांमुळे नार्वेकर दाम्पत्याच्या आयुष्यात मुलांच्या रूपानं जो आनंद आणि नवचैतन्य निर्माण झाला आहे, त्याच पार्श्वभूमीवर नवस पूर्ण करण्यासाठी त्यांनी साईंचरणी 10,90,642 रुपये किमतीचे 71 ग्राम 800 मिलीग्रॅम वजनाचे आकर्षक सोन्याचे 2 दिवे अर्पण केले. साईबाबा संस्थांच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार साईभक्तांचा सत्कार केलाय. कित्येक वर्ष आपत्त्यप्राप्तीसाठी साईंकडे केलेली प्रार्थना पूर्ण झाल्यानं सोन्याचे 2 दिवे देणगी स्वरूपात अर्पण करण्यात आले आहेत. या साईभक्तांना याविषयी अधिक सांगितलं. प्रदीप नार्वेकर, राहणार मुंबई. आम्ही 2 वर्षाआधी बाबांकडे नवस केला होता की आम्हाला मुलबाळ होऊ दे म्हणून, आणि बाबांनी जवळजवळ वर्षभरातच गुड न्यूज आम्हाला दिली. आणि बाबांकडे एक बाळ मी मागितलं होतं, एक मुलगा आणि एक मुलगी. आम्हाला बाबा प्रसन्न झाले आणि त्याच खुशीत आम्ही बाबांना आज 2 दिवे अर्पण केलेले आहेत बाबांच्या समाधीवर, आणि त्याबद्दल बाबांचे खूप खूप आभार. बाबांनी आमचा नवस पूर्ण केला. बाबा ओम साईराम. त्यामुळे साई के दरबार में देर है अंधेर नहीं ही म्हण देखील खऱ्या अर्थानं सत्य होताना दिसत आहे. ब्युरो रिपोर्ट, एसएन मीडिया, शिर्डी.